TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी आहे ती उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ओपन चॅलेंजची। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। सर्व सहन करून जिद्दीने उभा राहिलोय, एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट फडणवीसांना आव्हान दिलं। असा नडलो की मोदींना सुद्धा घाम फुटला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। अधिकाऱ्यांच्या बैठकीतून ठाकरेंचा मोदींसह शिंदे, फडणवीस, दादांवर निशाणा। सरळ आहात तोपर्यंत सरळ राहू, वाकड्यात गेलात तर तोडून टाकू, महायुतीला इशारा। नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला। निवडणूक शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहिजे होती, उरलेल्या कपड्यांचे तुकडेही उतरवले असते। सगळं सहन करून उभा राहिलोय, एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, फडणवीसांना आव्हान। खुर्चीसाठी दिल्लीश्वरांचे बूट चाटणाऱ्यांनी आईच्या कुशीवर वार केला, शिंदेंवर हल्लाबोल। राज्यकर्त्यांचे 12 वाजले की एक बारामतीला, दुसरा पंचतारांकित शेती करायला तर तिसरा नागपुरात जाईल। शिवसेना हे नाव पाहिजे आणि ते मला मिळणार, मशालीचा प्रचार घरोघरी करा। अनिल देशमुखांनी सांगितलं, मला आणि आदित्यला आत टाकण्याचा प्रयत्न केला गेला। रातपर्यंत माझ्या घरामध्ये सगळे लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितलं की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे, तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील। नडलो की असं नडलो की मोदींना सुद्धा घाम फुटला। माझी अपेक्षा होती की मुंबई मधल्या किंवा इतर महाराष्ट्राच्या ज्या निवडणूक आहेत ते शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबवायला पाहिजे होत्या। म्हणजे आणखी एका 2-4 कपड्याची तुकडे शिल्लक राहिले ते पण उतरवले असते। मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेला त्यांना संपवायचे, शिवसेना तोडायचे आणि आपले बूट चाटे लाचा यांना कळत नाही ते खुर्चीसाठी आईच्या खुशीवरती वाद करत आहेत। या आईने जन्म दिला, त्या आईला मारण्याचं म्हणजे तिची सुपारी घेऊन हे त्यांचे बूट चाटतायत, दिल्लीश्वरांचे बूट चाटतायत आणि पुन्हा सांगतायत आम्ही हिंदुत्ववादी बाळासाहेबांचे विचार। अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाहीये। आले कुठून? हे सगळे जे आहेत राज्यकर्ते यांचे 12 वाजल्यानंतर एक जाईल बारामतीला, दुसरं जाईल तो तिकडे पंचतारांकित शेती करायला, तिसरं जाईल नागपूरला। मुंबईकरांसाठी राहिलं कोण? आपण मुंबईकर आहोत, आपली मुंबई आपण नाही जपायची तर हे काय व्यापारी आहेत ते जपणार मुंबईला? ज्या प्रकारे त्यांची काही जे मुंबईची लूट करतात। आणखीन एक प्रकार आहे, कालच ती बातमी आली होती, आणखीन एक जो भूखंड होता पशु आणि पशुसंवर्धन विभागाचा, तो मुंबई बँकेला दिला। हिंदुत्ववादी विचाराने चालणाऱ्या भारतीय जनता पक्षाला संपवून टाकूया हाच नारा घेऊन चाललाय। तीच भाषा उद्धवजी तुम्ही बोलताय। मोदीजींना गाडू ही भाषा बोलणारे तुम्ही प्रत्यक्षरित्या ISI, सिमी आणि PFI यांच्या मागणीला दुजोरा देताय आणि हे चॅलेंज आम्ही स्वीकारलंय। या देशात हे चॅलेंज आम्ही स्वीकारलेलं आहे। त्यामुळे उद्धवजी तुमचं आव्हान सुद्धा आम्ही स्वीकारलंय, पण आपण दिलेल्या आव्हानातून मागे फिरू नका।